नमस्कार. नमस्कार. काय नक्की कशासाठी आला होता? तिथं मुकणे यांचे पोल उभं करण्यासाठी आम्ही गेलो. तर ते कर्मचारी समजा आम्ही साहेबांनी पाठवलं मग पोरे घेऊन. तर तो समोरचा जो व्यक्ती तर तो म्हणला इथं काम करायचं नाही, तुम्ही काय त्याचा परवाना आहे का, सँक्शन झालेलं आहे का, असे वैयक्तिक वाद तिथं झाल्यामुळं तो म्हणतो तुझा संबंध काय नाही. त्यांनी काठी आणायला सुरुवात केली. मग किती वेळा मारलं काठीने? एक काठी पाय मारली, एक काठी अशी बोसाकली. बरं, आता तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला आला होता, काय हो. घडलं मग? कोण कोण होतं तुमच्यासोबत आता तक्रार करायसाठी? माझ्यासोबत आमचे साहेब कर्मचारी सगळे. जे तिकडे बोलताय तुमचे ते साहेब आहेत का? हो. काय नाव आहे त्यांचं? फुरसुंगे. बर, मग काय झालं आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये गेलं? ते म्हणले आय कार्ड ते बाकीचं निवृत्तीपत्र ते उद्या घेऊन ये. नियुक्तीपत्र लागेल. हो. काय सांगताय, तुमचं आजचा पण दिवस असाच गेलेला आहे, आज काय लाईट आली ना तुमच्यावर? हा ना, मग आता कधी यायची काय यायची हेच मला काही कळणार. कधी यायचे काय यायचे, आम्ही कोणाकडे आदमी हेच मला काही कळणार. किती वर्षापासून? 2000. आता काय करायचं मग? आता पोलीस तर काय गुन्हा पण त्यांनी अजून नोंदवलं नाहीये. नाही, शेवटी मग आम्हाला काय ते उपोषणाला बसावं लागेल. उपोषण काहीतरी करावं लागेल, नंतर इथं काय आत्महत्या करावं लागेल. पर्याय काय आहे? काय पोलीस काय म्हणाले आतमध्ये गेल्यावर? पोलीस म्हणले प्रोटेक्शन घेऊन जायचं आणि कामाला सुरुवात करायची. प्रोटेक्शन घेऊन जा. हो. कधी घेऊन जाणार आहे प्रोटेक्शन? आता ते उद्या कागदपत्र हजर करायला लागतील. समजा यांचे काय ते वाद आहे यांचा, बर, मग तिथून पुढे ते काम चालू करा. प्रोटेक्शन प्रोटेक्शनचा खर्च कोण करणार? आमची नाही भाऊ, ऐपत नाही आमची. आम्ही तुम्ही पाहिले आमची परिस्थिती काय आहे, आमची ऐपत नाही ती. मग कुणी करायचं आपल्याला काय प्रोटेक्शन? नाही. आम्हाला लाईटच फुकट आली तर आम्ही करणार काय? हां, ते पोलच आम्ही 5-10 हजार रुपये घालवले खाली न्यायला. आम्ही खर्च करून करणार. तुम्ही आता संपलो आम्ही, आता करू शकत नाही आम्ही खर्च. आता आम्ही ते घरी पोच करायचे, ते उभे करायचे होते, पण आम्ही आमच्या सो खर्चानं 1500 रुपये भाडा रोडवरून दिला. पहिले इथून तेवढे 2500 रुपये दिले. तिथं रोडला टाकलो, ते तिथून 2 ट्रिपा मारल्या 1500 रुपये, म्हणजे 3000 रुपये भाडा आम्ही दिला. आता कुठून पैसे करायचे? आम्ही मोलमजुरी करतो आम्ही, आम्हाला काही इन्कम आहे का? पुढाऱ्यांनी पण पैसे घेतले होते? हा, घेतले. म्हणजे पार्ट्या बिट्या झाल्या, पैसे रोख्याचे आपण कोणाला दिले नाही. ते थोडेसे काही ते नंतर बोलू, पण आता सध्या कोणी जर आम्हाला काही सहकार्यच करत नाही तर काय करायचं आम्ही? अंधारात राहायचं? हा, मग आता शेवटी पर्याय काही, अंधारातच मारायचं. आज वाटलं होतं का आज उजे डील करा? हा, वाटत होतं ना. शेवटी इथं आलो, काय आम्हाला काही न्याय भेटल्यासारखा वाटतच नाही आम्हाला. आता जे यांचे जे साहेब आहे त्यांना आपण विचारायचा प्रयत्न केला तर त्यांनी बोलायला नकार दिला. हा, निघून गेले ते. त्यांचं काय असेल ते काय सांगाल मग? नाही, ते आता नकार दिलं. शेवटी आम्हाला पर्याय, आम्ही इथं काहीतरी आंदोलन करून किंवा एखादा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही ना. आता आम्हाला तर काय प्रविशेष नाही म्हणतं. ते गेलं, ते त्यांचा काय विषय झाला ते आम्हाला नाही सांगता येणार. आता मला सांग, गट नंबर 1 असला म्हणजे भविष्य आहेतच ना, कोणचे भविष्य नाही. पाहणी काय झालं, गटाची मोजणी नाही केली, पण आम्हाला वाढवायला झाला नाही. हा, वाढवडिलांपासून जे झाला नाही म्हणा. हा, काय पोठीचा झाला नाही ना. मग त्याच्यामुळे मग कसं आहे, आता तू हे कर, तू हे कर. पण आम्ही आता जे त्याचा वहिवाट आहे, आज 3री पिढीचा वहिवाट आहे का, नवीन पिढीचा वहिवाट नाही ना आमचा. तेच करतो आम्ही, तेवढ्या जाग्यात फिरतो आम्ही. त्यांनी लाईट कनेक्शन घेतलं तेव्हा परमिशन किती? हा, नाही ना, त्यांनी कोणाची परमिशन घेतली? त्यांनी धरणातून लाईट नेली, तिथं परमिशन चालत नाही. पण तिथं 3 फ्यूज लाईट नाही येते, ते घर कनेक्शन आहे. 4 तारा गेल्या कोण धरणातून गेल्या. बरं, तो तिकडून धरणातून नेतो. ते तुमचंच गट, त्याच्यात तुमचं बी नाव असेल ना? आहे ना, गट नंबर 1च आहे ना. तुमची परमिशन नाही घेतली का? नाही, आमचं कुठलंच नाही. आम्हाला त्यांनी दाखव परमिशन कोणाचं घेतलं ते. आणि तुम्हाला परमिशन? आम्हाला परमिशन मागतं ते. प्रत्येकाने जर म्हणलं तुमचं दाखवा, आम्ही काय दाखवणार आता ना? हे आहेत कागद, ते आम्हाला काय दाखवतो आम्ही ना. काय करायचं? मावशी, मुलं, तुमची नातवंड घरात पुढं 5000 रुपयाने भाड्याने खोली घेतली म्हणतात, काय नाही? हा ना, मग आता हे पोरं इथं राहतात, आमची पर्याय नाही ना, आम्हाला सोय नाही. आम्ही काय करणार आहे ना? सोय नाही आमची, आम्ही काय करणार तिथं अंधारात, काय करणार आहे ना? आता तुम्ही माझ्या सोबत चला. खाली माझी जनावरं बाहेर, तुम्ही तर पाहिली होती, गाईन ती बाहेर बांधली होती. आता इथून जाईल तो तुम्हाला न्याय मिळणार नाही असं नाही वाटत. देऊ शकतच नाही, इथे नाही. पोलीस स्टेशनला तेच, कुठेही जातेच, न्याय भेटत. किती वेळा आलं पोलीस स्टेशन? पोलीस स्टेशनला मी म्हणजे तक्रार अर्ज माझ्याकडे 3 आहेत पहिले, त्याच्यातही काही झालं नाही. आणि आज शेवटची फायनल मला वाटत होतं की सर्व अधिकारी आले, काहीतरी होईल,
पण इथं काय वाटत नाही मला काय होईल ते आले त्यांच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला म्हणून आले ते. असंच म्हणावं लागेल ना आता. तुमच्या लाईटीचं काही त्यावर उत्तर देत नाही, ते अधिकारी निघून जात आहेत, बोलत नाही त्यावर. आता आम्हाला तर इथं कोणी इथंही नाही काहीच नाही, आम्हाला कोणी आतही आणि बाहेर जा म्हणत नाही. शेवटी बघू आता काय असेल ते.